मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक, नागपुरामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण मुंबईमध्ये महायुतीमध्ये 200 जागांचा तिढा सुटलाय, तर 27 जागांचं भिजत घोंगडा अजूनही पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता मावळली असली तरी सुद्धा पुण्यामध्ये मनसे मवियासोबत जाण्याच्या तयारीत आहे। गिरीश महाजनांमुळे नाशकामध्ये युती होत नाहीये, तर नागपुरात महायुतीचं जागा वाटप होण्याचा अंदाज आहे। फडणवीसांचा आज नागपुरामध्ये मुक्काम आहे। ठाण्यामध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे आता या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे सर्व मित्र पक्ष, महायुती असेल, मविया असेल आणि इतर त्यांचे मित्रपक्ष असतील, याच्यामध्ये जागा वाटपाचा समन्वय कसा साधणार, कोणाला किती जागा मिळतात, जागा समान समान वाटप होते का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सुद्धा अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये। मुंबईमध्ये तर भाजप आज जागा वाटपाचा मुहूर्त सुद्धा लागू शकतो। आज जागा वाटप जाहीर करण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे, नाशिकमध्ये सध्या काय होतं, कोणाला किती जागा मिळतात, जागा वाटपावरून कोणी नाराज तर होणार नाही ना, हे सुद्धा पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा आता सुटलेला आहे। अमित साटमांनी ही माहिती दिली आहे, तर उर्वरित 27 जागांवरती लवकरच तिढा सोडवणार असल्याचं बोललं जात आहे। दोन्ही पक्षांनी हा दावा केलेला आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा हा स्वतः अखेर सुटलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही। 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमध्ये ऑलरेडी झालेलं आहे। पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत, त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार, हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत। आता तिढा वगैरे काय नाही, आणखी आता 2-3 गोष्टींबद्दल आमची चर्चा झाली। निवडणुकीच्या संदर्भातली पण चर्चा झाली, प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला आणि जे आपले निवडणुकीचं महायुतीचं कसं हे असणार त्या संदर्भातली चर्चा झाली। परंतु जागा वाटपाचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे, ते दोघेही या संदर्भातली घोषणा करतात। त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा अखेर सुटलाय। उर्वरित 27 ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अजून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली आहे। दोन्ही पक्षांची काल एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी समन्वयानं निर्णय घेतला, सहमतीनं निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे उर्वरित 27 जागांचा निर्णय सुद्धा लवकरच होणार आहे। मुंबईमध्ये सध्या 200 जागांचा तिढा आता सुटलेला आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, आपण बघतोय की सध्या 200 जागा मुंबई महानगरपालिकेसाठी ज्या 200 जागा होत्या, या 200 जागांवरती शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये काल बैठक झाली। राहुल शेवाळे, अमित साटम हे सुद्धा उपस्थित होते। 200 जागांचा तिढा सुटला, मात्र उर्वरित प्रश्न जो आहे तो म्हणजे त्या उरलेल्या 27 जागांचा। असं काय घोडं आडलं या 27 जागांवरती आणि त्या जागा कोणत्या आहेत, काय एवढा वेळ लागतोय त्या 27 जागांवरती? सिद्धेश, खरं तर त्या 27 जागा सध्या गुलदस्त्यात असल्याचं म्हटलं जात आहे आणि याची पुरेपूर माहिती ही सध्या आपल्यापर्यंत देखील नाही आहे। पण मात्र संपूर्ण 227 जागांवरचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे। एकमत दोन्ही पक्षांकडनं 227 जागांवर झालेलं आहे। पण तरी मात्र सध्या 200 जागा या निश्चित त्यांनी केलेल्या आहेत आणि 27 जागांच्या बद्दलचे उमेदवारांचे जे आहेत निर्णय जे आहेत ते ऐनवेळीच बदलू शकतात। कारण की ठाकरे बंधू असतील किंवा महाविकास आघाडी असेल, यामधनं कोणते उमेदवार दिले जातात त्यासाठी कुठेतरी हे 27 जागा
रिझर्व्ह जे आहेत ते महायुतीकडनं करण्यात आलेले आहेत. खरं तर मोठा हा कुठला तरी यांचा ऍक्शन प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे की येणारा समोर ठाकरे बंधू असतील किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल, हे कोणते उमेदवार देतात त्यावरनं जास्तीत जास्त चांगला उमेदवार महायुतीचा असला पाहिजे जो निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि कुठेतरी महापौर हा महायुतीचा बसेल यासाठी हे प्रयत्न असणार आहेत. आणि यासाठी कुठेतरी 27 जागा ज्या आहेत त्या सध्या रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. 200 सीट ज्या आहेत, 200 प्रभाग जे आहेत त्याच्यावरचे महायुतीचे उमेदवार हे कन्फर्म झालेलं समजून येत आहे. ज्यावेळेस ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडीचे नेमके ते उमेदवार कोण आहेत हे समजल्यानंतरच समीकरण जे आहेत महायुती त्या 27 जागांबद्दल बदलणार आहेत. या 27 जागा नेमक्या कोणत्या याबद्दलचा समजा अभ्यास केला तर कुठेतरी गोवंडी मानखुर्द परिसर असेल, काही पश्चिम मुंबईतला भाग असेल तर काही दक्षिण मुंबईतला भाग असेल, असा एक अंदाज जो आहे तो सध्या समजून येत आहे. पण मात्र हे नेमके प्रभाग कोणते आहेत हे सध्या गुलदस्त्यातच आहे. सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. पुढची बातमी पाहूयात. महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा एकदा जागांसाठी बैठक घेण्यात येणार आहे. अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. जवळपास 10 ते 15 जागांवरती उमेदवारांची अदलाबदल आणि देवाणघेवाण होऊ शकते असं सुद्धा समजतंय. मात्र मुंबईतल्या रंगशारदामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर तिकडे ठाण्यामध्ये अजून सुद्धा महायुतीच्या युतीचा फॉर्म्युला ठरत नाहीये, कारण अजून सुद्धा तिथे संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला अजून सुद्धा ठरत नाहीये, त्यामुळे जागा वाटप कधी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षामध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपनं शिवसेनेला आता अल्टिमेटम सुद्धा दिलेलं आहे. शुक्रवारी शिंदेंच्या निवासस्थानी बैठक सुद्धा जी काल झाली होती ती सुद्धा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपनं शिवसेनेला दिलाय. त्यामुळे आपण पाहतोय सध्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात, उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच या सगळ्या जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. अजून सुद्धा युतीचा फॉर्म्युला ठरत नाहीये. जोपर्यंत युतीचा फॉर्म्युला ठरणार नाही तोपर्यंत या जागा वाटप होणार नाही आणि तोपर्यंत निवडणुकीची सुद्धा तयारी करता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा जागा वाटपाचा आणि युतीचा फॉर्म्युला लवकर ठरावा यासाठी अल्टिमेटम सुद्धा शिवसेनेला देण्यात आला आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी जाणारे माझा सहकारी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत आहे. कुणाल, आपण बघतोय की शिवसेनेला भाजपनं अल्टिमेटम दिलाय. का एवढं वेळ लागतोय? का ठाण्यातल्या जागा एकमेकांमध्ये वाटून घेण्यासाठी एवढी वेळ येते? काल जी बैठक झाली ती सुद्धा निष्फळ ठरली. उपमुख्यमंत्री शिंदे नेमकी सावध भूमिका का बाळगतात ठाण्याच्या बाबतीत? सिद्धेश, सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला हा ठाण्याला समजला जातो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माजी नगरसेवकांची संख्याबळ हे जास्त आहे. जर बलाबल पाहिलं तर भाजपकडे 23 नगरसेवक आहेत तर शिंदेकडे 84 नगरसेवक आहेत आणि याचमुळे या जागा वाटपाला उशीर लागतोय. मात्र जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते जवळपास निश्चित झालं असल्याचं राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. 87 ते 92 जागा या शिवसेनेला मिळू शकतात. त्याचप्रमाणे 35 ते 40 जागा या भाजपला मिळू शकतात. या जागांवरती स्वतंत्र जे उमेदवार आहेत ते भाजप आणि शिवसेना देऊ शकतात, कारण 2 दिवसावरती उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आणि या तारखेच्या अगोदरच जे उमेदवारी आहेत त्या देऊ शकतात. कारण जर उमेदवारी लवकर दिली तर मात्र डॅमेज कंट्रोल करू शकणार नाही, कारण जे इच्छुक आहेत ते विरोधी पक्षात जाऊ शकतात, महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतात आणि त्या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. पण कुणाला आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही 2 ते 3 दिवसापूर्वी मीनाक्षी शिंदेंनी सुद्धा राजीनामा दिला होता. याचा कुठेतरी इम्पॅक्ट या निवडणुकांवरती होतोय का, की त्याच्यामुळे हे सगळं रखडलं जातंय? हाच डॅमेज कंट्रोल कुठेतरी टाळण्यासाठी जी उमेदवारी आहे ती ऐन टाइमाला देण्यात येणार आहे. कारण जर उमेदवारी लवकर दिली तर इच्छुक जे नाराज आहेत किंवा ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये हे दुसऱ्या गटामध्ये म्हणजे ठाकरे गट असेल, मनसेमध्ये असेल
किंवा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षामध्ये जाऊन उमेदवारी घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मोठा फटका त्या ठिकाणी राजकीय गणित जी काही मतांतर आहे याच्या गणितांमध्ये फरक पडू शकतो आणि याचा फटका महायुतीला बसू शकतो. याचमुळे ऐन टाइमला उमेदवारी द्यायची आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगायची अशा प्रकारची स्ट्रॅटेजी जी आहे ती महायुतीकडून आखली जाते. त्यामुळे जागा वाटपाचं सूत्र केव्हा ठरतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे कधीपर्यंत ही सूत्र येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार. नक्कीच कुणाल, त्यामुळे आता येत्या काळामध्ये महायुती म्हणून ठाण्यामध्ये लढली जाते का की स्वबळावर लढण्याचा नारा दोन्ही पक्ष देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. तर तिकडे नागपुरामध्ये जाऊयात. नागपुरात आज महायुतीचं जागा वाटप होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जागा वाटपाला आजचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपुरामध्ये मुक्काम सुद्धा आहे. युती संदर्भामध्ये मुख्यमंत्री आढावा सुद्धा घेणार आहे. शिवसेनेनं 50 जागा मागितल्यानं आता पेच वाढलेला आहे आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता थेट नागपूरला जाऊया. तिथून माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. तेजस, शिवसेनेनं असा थेट 50 जागांवरती दावा केलेला आहे, 50 जागा आम्हाला द्या, आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पेच वाढलाय. कसा मार्ग काढू शकतात मुख्यमंत्री आता या सगळ्यातून? नक्कीच बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका अर्थानं नागपुरात दौऱ्यावर आहेत. त्यासोबत जर बघितलं असेल तर अमरावती असेल आणि गडचिरोली या ठिकाणी जे ते विविध कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत. ते कार्यक्रम जे आहेत ते गडचिरोलीत जे आहेत ते रात्री 10 वाजतापर्यंत चालणार आहे. एकंदरीतच बघितलं असेल तर नागपूर हा एका अर्थानं भाजपचा गड मानला जातो आणि 2013 पासून जे आहे ते साबूत राखण्यासाठी गड जे भाजपने प्रयत्न केले आणि एका अर्थानं जर बघितलं असेल तर जेव्हा शिवसेना एकत्र होती त्यावेळी जर बघितलं असेल तर 2 नगरसेवक जे आहेत ते फक्त शिवसेनेचे होते आणि यंदा जर बघितलं असेल तर 50 जागेची मागणी जी आहे ते शिवसेना करत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण संदर्भानं ज्या ज्या जागेवर तिढा त्या जागेवर जे आहे ते भाजप एकंदरीत आपली जागा सोडण्यास तयार नाही. कारण की अनेक दिग्गज नगरसेवक जे आहेत त्या वार्डातून 2-2 टर्म जे आहेत ते निवडून आले. ती जागा जी आहे ते शिवसेना मागत आहे. संपूर्ण याच्यात समन्वय राहिला पाहिजे. या संपूर्ण याच्यात जे आहे ते प्रयत्न जे भाजपकडनं सुरू आहे आणि शिवसेना जे आहे ते 50 जागेची मागणी करत आहेत. मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर सूत्रांकडनं जी माहिती मिळत आहे ते 10 किंवा 12 जागा जे आहेत ते शिवसेनेला सोडू शकतात आणि या संदर्भात जर बघितलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते आज जे आहेत ते नागपुरात मुक्कामी ठोकणार आहे. त्यामुळे याच्यात जे आहे ते संपूर्ण चर्चा होणार आहे. पण तेजस, जर या 50 जागांवरती म्हणजे ज्या जागांवरती शिवसेनेनं दावा केलेला आहे ज्याच्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालाय, या जागांवरती जर अजून सुद्धा जर हे लोक ठाम राहिले शिवसेनेची, तर मग याच्यामधून या समन्वयासाठी समान जागा वाटप होऊ शकतं का येत्या काळात? बघितलं असेल तर याच्यात कुठलं समन्वय साधून जे आहे ते कुठलं समान जागा होऊ शकत नाही. कारण की भाजपने जे आहे ते पहिलेपासून एकला चरोरी हा नारा जो आहे तिथला पदाधिकाऱ्यांनी दिला होता. उदय सामंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतल्यानंतर आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी समन्वय संपूर्ण याच्यात साधला गेला आणि त्यामुळे शिवसेना सुद्धा संपूर्ण याच्यात जे आहे ते सावध भूमिका घेत आहे. कारण की कुठं बंड होऊ नये आणि या सगळ्याच्या डॅमेज कंट्रोल होऊ नये या याच्यात जे आहे ते शिवसेनाची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आणि ते सुद्धा या संपूर्ण याच्यात मान्य करतात का त्यांना मिळाले जागा. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस जर बघितलं असेल तर त्यांनी एकला चरोलीचा नारा या संपूर्ण नागपूर महानगरपालिकेमध्ये दिला. त्यामुळे त्यांची तयारी जी आहे 151 याच्यावरती असणार आहे. त्यासोबतच भाजप जे आहे ते आपल्या एका अर्थानं डॅमेज कंट्रोल भरण्यासाठी किंवा बंडखोरी होऊ नये यासाठी जे आहे ते पूर्ण जे प्लॅनिंग सुद्धा केली आहे, आपल्या टायमिंग प्लॅनिंग केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते 30 डिसेंबर पर्यंत एका अर्थाने ह्या संपूर्ण याच्यात जे आलबेल स्पष्ट होईल असं ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. त्यामुळे 30 तारखेपर्यंतच्या वाढ जी आहे सध्याच्या घडीला नक्कीच. त्यामुळे आता येत्या काळामध्ये या सगळ्यामधून मुख्यमंत्री मार्ग काढतात का आणि महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्रित लढते का नागपुरात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तेजस तू दिलेल्या माहिती संदर्भात. आता आपण पुण्यात जाऊयात, कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित येण्याची शक्यता आता मावळली आहे. युती होण्याआधीच राष्ट्रवादीनं संभाव्य युती तुटण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवारांना निरोप सुद्धा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव अमान्य असल्याचा पवार गटानं दावा केला आहे. दरम्यान पुण्यामध्ये आता मनसे मविया सोबत जाण्याची शक्यता आहे. मविया मनसेला घेऊन पुणे महानगरपालिका लढवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, कारण पुण्यामध्ये सुरू असलेल्या लेट नाईट बैठकीमध्ये आता मनसेनं सुद्धा एंट्री घेतली आहे.
आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी आता जाणार आहे माझा सहकारी रोहन कदमकडे. रोहन, दोन मुद्दे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भातल्या चर्चा ज्या गेल्या काही दिवसांपासून खूपच जोर धरून होत्या. रात्रीच्या वेळी बैठका चालायच्या, गनिमी काव्याद्वारे नेते मंडळी शरद पवारांची, अजित पवारांकडे जायची, मनधरणी करायची आणि म्हणे आपण जागा एकत्रित लढूयात. मात्र ऐन वेळेला हा सगळा प्रकरण हे सगळं बारगळतं आणि नंतर आता पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत लढणार नाही असं सांगितलं जातं. आज निरोपही पाठवला जाण्याची शक्यता आहे. काय घडतंय पुण्यामध्ये नेमकं, असं का होतं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये? देश खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास सगळं केडर जे आहे ते आता ते घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत आणि ज्यावेळेस जागा वाटपाचं किंवा जागांचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या त्यावेळेस अजित पवारांनी आता तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत, प्रशांत जगताप गेले असतील तर तुम्हाला इतक्या जागा ज्या आहेत त्या मिळू शकणार नाहीत, कारण का आम्ही स्वतःच आता 125 ते 130 जागा आम्ही लढवणार आहोत. 165 एकूण सगळ्या जागा आहेत आणि जर का 130 135 यांनी लढवल्या तर केवळ 30 ते 35 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देण्याचं त्यांनी सांगितलं आणि या सगळ्या जागा तुम्हाला घड्याळावरच लढवावे लागतील हा देखील प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यानंतर हा सगळा प्रस्ताव जो आहे तो पक्षातील वरिष्ठ मंडळींकडून जो आहे तो फेटाळण्यात आलेल्याची माहिती मिळते, कारण का काल अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे अजित पवारांना भेटायला गेलेले होते. ती भेट झाल्यानंतर पक्षातील वरिष्ठांशी त्यांनी बोलणी केली आणि त्यावेळी पक्षातील वरिष्ठांनी थेट तुम्ही आता काँग्रेस सोबत बोलणी करा, आपण महाविकास आघाडी म्हणून लढूयात, अजित पवारांसोबत चर्चा करू नका, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. आणि काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी बैठक जी आहे ती महाविकास आघाडीची एका हॉटेलमध्ये सुरू होती. अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत ही सगळी बैठक सुरू होती आणि त्यानंतर माध्यमांशी त्यांनी काही बोलले नाहीत आणि उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देऊ असं त्यांनी सांगितलं. अद्याप पत्रकार परिषद किती वाजता घेणार त्याची वेळ जी आहे ती त्यांनी दिलेली नाहीये, परंतु दुपारी 2 नंतर त्यांचं सगळं फायनल ठरेल, कारण का रात्री उशिरापर्यंत त्यांनी सगळी प्रभागनिहाय आकडेवारी काढली आणि कोणत्या प्रभागामध्ये कोणाचा उमेदवार जो आहे तो इलेक्टिव्ह मेरिटच्या जोरावरती निवडून येऊ शकतो त्यांची पडताळणी त्यांच्याकडून केली जाते आणि या सगळ्यानंतर एक फॉर्म्युला ठरला जाईल आणि या फॉर्म्युल्यातून अगदी सगळेच म्हणजे मनसे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होते, कारण का कालच्या बैठकीला काही काळ मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते बाबू वागेसकर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते. मनसे देखील सोबत लढणार आहे, त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत होती की काय अशा प्रकारची माहिती मिळते. कारण का रोहन, तू आता मुद्दा मनसेचा उपस्थित केलाय म्हणून मी तुला विचारतोय, आता मनसेचं काय झालं? कारण आता मवियासोबत घेण्याला मनसे तयार नव्हतं, म्हणजे मनसेला तयार नव्हतं घेण्यासाठी. काँग्रेसचं कुठेतरी कच खात होतं काँग्रेस, मात्र आता पुण्यामध्ये काँग्रेस तयार झालंय मनसेला सोबत घेण्यासाठी. तसंच म्हणावं लागेल, कारण का कालच्या बैठकीला बराच काळ जे आहेत ते मनसेचे नेते देखील उपस्थित होते. काँग्रेसच्या हायकमांडचा आदेश आल्यानंतरच हा सगळं युती होईल, परंतु प्राथमिक चर्चा जागा वाटपा संदर्भातली जी आहे ती करायची पाहायला मिळते, कारण का काँग्रेसच्या सोबत असणारे मित्रपक्ष आणि बाकीच्या लोकांना 100 जागा आणि उर्वरित ज्या 5 जागा आहेत ते शिवसेना सोबत असणाऱ्या मित्रपक्षांना असा यांचा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेस आणि शिवसेनामध्ये हा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा पक्ष देखील सहभागी आहे. या सगळ्यात मिळून 100 जागा आणि राहिलेल्या 65 जागा ह्या शिवसेना बनसे असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती जी आहे ती देखील मिळते. त्यामुळे मनसे जवळपास हे निश्चित झालंय की महाविकास आघाडीमध्ये लढेल, परंतु काँग्रेस हायकमांडनी जर का सांगितलं तर आपल्याला राज्यभराच्या पातळीवर विचार करता मनसेला घेऊ नका, तर काहीतरी वेगळ्या घडामोडी घडू शकतात. परंतु सध्याच्या घडीला पुण्यामध्ये तरी काँग्रेस सोबत मनसेने जी आहे ती बैठक केलेली आहे. काँग्रेसचे नेते त्यावेळेस उपस्थित होते, मनसेचे नेते उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते एकत्रित लढलं तरच फायदा आहे, कारण का जर का भाजपच्या विरोधात आपण वेगवेगळे लढलो तर हा फायदा भाजपला होऊ शकतो आणि हा फायदा घेण्यासाठी आपल्यामध्ये फूट पडलेली आहे अशी देखील चर्चा त्यांच्यामध्ये झाली. त्यामुळे नक्कीच रोहन, त्यामुळे आता येत्या काळामध्ये मनसेला मवियासोबत घेतात का काँग्रेस हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आता आपण नाशिकमध्ये जाऊयात, कारण नाशिकमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना 45 जागांवरती ठाम आहे, अन्यथा स्वबळाची वाट आम्ही पकडू असं त्यांनी इशारा दिलेला आहे. भाजपकडून शिवसेनेला 25 ते 30 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. उमेदवारी अर्ज भरायला अवघे 3 दिवस उरलेले आहेत, मात्र युती संदर्भात निर्णय होत नसल्यानं इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाटली आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहे. किरण, नेमकं काय चाललंय नाशिकमध्ये? कारण एकीकडे म्हणायचं की आम्ही महायुती म्हणून सोबत आहोत आणि एकीकडे म्हणायचं की अजून आमचं जागा वाटपच ठरत नाहीये. एक जर एकला चलोरेच्या भूमिकेवरती अजूनही ठाम असेल तर त्याला कुठेतरी समोरचा पक्ष नमतं घ्यायला भाग पाडतंय, नमतं घ्यायला. काय, कोणाची पॉवर जास्त आहे नाशिकमध्ये आणि जर असं झालं तर कुठला पक्ष सरस ठरू शकतो?
अवघ्या जवळपास 2-3 दिवस हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेले सिद्धेश, पण अद्याप महायुतीमध्ये युती करण्यासंदर्भात काही निर्णय होत नसताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर शिवसेनेकडनं जवळपास 45 जागांचा जो प्रस्ताव आहे तो भाजपकडे दिलेला आहे आणि 45 जागा जर आम्हाला मिळाल्यात तरच आम्ही युती करू, नाहीतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. मात्र भाजपाने 25 ते 30 जागांचा जो प्रस्ताव आहे म्हणजे 25 ते 30 जागा शिवसेनेला देण्याची तयारी दाखवलेली आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे. 122 जागांसाठी 900हून अधिक इच्छुक उमेदवार भाजपकडे आहेत आणि त्यामुळेच भाजप जे आहेत 45 जागा देण्यासाठी शिवसेनेला हे तयार जे आहे ते होत नाही. म्हणून हा जो सगळा तिढा आहे तो अद्यापही नाशिकमध्ये कायम आहे. त्यामुळे आज किंवा उद्या भाजपने आमच्या या प्रस्तावावरती निर्णय नाही घेतला तर आम्ही स्वतंत्रपणे लढू अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. आणि काल सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा झालेली आहे, पण अद्याप काही तोडगा या सगळ्या संदर्भात निघाला नाही आहे. पण महाविकास आघाडीमध्ये मात्र हे ठरलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अजून काही छोटे छोटे पक्ष हे एकत्र येऊन हे निवडणूक हे लढण्याची जी भूमिका आहे ते महाविकास आघाडीने घेतलेली आहे. फक्त जागा वाटपाचं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, पण हे सगळे तिन्ही पक्ष म्हणजे मनसे, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे सगळे एकत्र येऊन नाशिक महापालिका निवडणूक हे लढणार आहेत. पण महायुतीमध्ये मात्र अद्याप ठरत नाही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार जे आहेत विशेष करून महायुतीमधले यांची धाकधूक हे वाढलेली आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या सगळ्या मुद्द्यावरती जर निर्णय नाही झाला तर भाजप आणि शिवसेना हे दोघेही स्वतंत्रपणे नाशिकमध्ये लढण्याची शक्यता आहे. खरं आहे किरण. त्यामुळे आता येत्या काळामध्ये नाशिकमध्ये काय प्रकारची समीकरणं आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल. दरम्यान आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावरती येत आहेत. नाशिकामध्ये प्रचार करण्यासाठी ते नारळ फोडणार आहेत. तपोवनमधील झाडांची सुद्धा ते पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. निवडणुकीसाठी युतीची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे नाशकात आज आदित्य ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. काल त्यांनी संभाजीनगरमध्ये सुद्धा मशाल रॅली काढलेली होती.